आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। भारतासाठी आज अतिशय महत्त्वाचा आनंदाचा असा दिवस आहे। आंतरराष्ट्रीय संदर्भात महत्त्वाचा विजय भारताने मिळवला आहे। कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे। अंतिम निकाल येईपर्यंत जाधवांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पाकिस्तानला करता येणार नाही असं म्हटलंय न्यायालयानं। न्यायालयाचा निकाल आता माझ्या हातात आहे आणि त्यांनी थेटपणे पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय। या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयानं आक्षेप घ्यायचं काही कारणच नाही, हा मुद्दा त्यांच्या कक्षेत नाही असा दावा होता पाकिस्तानचा। कोर्टानं तो फेटाळला। 18 वर्षांनंतर पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या समोर आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये उभे ठाकले। हे आंतरराष्ट्रीय न्यायालय फार महत्त्वाचं आहे। युनायटेड नेशन्सची ही न्यायालयीन संस्था आहे, शाखा आहे। नेदरलंडच्या हेगमध्ये हे न्यायालय आहे। तिथं आज महत्त्वाची सुनावणी झाली। पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये धाव घेतली। भारतानं दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली आणि त्याच्यानंतर जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्चला जेव्हा अटक झाली होती, त्याच्यानंतर अटक का झाली होती? हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया या खोट्या प्रकरणामध्ये त्यांना गोवण्यात आलं होतं। तसंच त्यांच्याकडनं जबरदस्तीनं जबाब लिहून घेतला गेला असा दावा होता भारताचा। तो केला भारतानं न्यायालयामध्ये। भारताच्या याचिकेवर न्यायालयानं फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश दिले। वकील हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली। हे फार सगळं महत्त्वाचं आहे। म्हणजे जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधण्याची विनंती भारताने केली होती। एकदा नाही, दोनदा नाही, 16 वेळा केली होती। ती पाकिस्ताननं फेटाळली। त्यामुळं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन झालं आहे। पाकिस्ताननं मानवी हक्कांची पायमल्ली केली आहे। साळवेंनी हे न्यायालयात सांगितलं। त्याच्यावर न्यायालयानं आज निकाल दिला। अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही असे आदेश दिलेत कोर्टानं पाकिस्तानला। त्यामुळे आता कुलभूषण जाधवांची बाजू मांडण्यासाठी वकील देण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे। आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं ही जबाबदारी पाकची आहेच। त्याचं उल्लंघन केलं तर कारवाई होईल असा इशारासुद्धा दिलेला आहे कोर्टानं। पाकिस्ताननं मात्र चक्क हा निकालच फेटाळलेला आहे। आम्ही जे केलं ते बरोबर होतं, आम्ही ठाम आहोत, हा आमच्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा आहे अशी भूमिका घेतली आहे पाकिस्ताननं। त्यामुळे आता पुढची पावलं भारताला फार सावधपणे टाकावी लागणार आहेत। पण या निर्णयानं एक मात्र झालं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यात भारताला मोठं यश मिळालं आहे। आणि म्हणून आजचा विषय फार महत्त्वाचा आहे। आजचा विषय आहे हेगची लढाई भारतानं जिंकली। हेगची लढाई भारतानं जिंकली। आजची चर्चा खरंच फार महत्त्वाची आहे। कदाचित याच्यामध्ये फार डिबेट होण्याची शक्यता नाही आहे, कारण पाकिस्तानच्या बाजूनं कोणी माझ्यासोबत नाही आहेत आज। त्यामुळे त्या अर्थानं डिबेट होण्याची शक्यता फार नाही आहे। पण प्रत्येकच गोष्टीमध्ये हंगामा डिबेटची काही गरज नसते। काही विषय समजून पण घ्यावे लागतात। नक्की काय चाललं आहे ती माहिती असावी लागते। आणि म्हणून आजचा विषय एकूण त्या अर्थानं फार महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये एक चर्चा अशी पण सुरू झालेली आहे की मीडिया ज्या प्रकारे याचा उत्सव करतो आहे तेवढं काही फार थोर घडलेलं नाही आहे। पण मीडियाला प्रत्येक वेळी काहीतरी उत्सव पाहिजे असतात। ती पण चर्चा आपण करणार आहोत की खरंच हे किती महत्त्वाचं आहे, उत्सव होतोय तो किती महत्त्वाचा आहे। हरीश साळवेंचं हे यश आहे, भारत सरकारचं हे यश आहे, त्याचा एकूण संबंध, एकूण काय फरक पडणार आहे, ही चर्चा करताना प्रामुख्यानं 3 संदर्भ महत्त्वाचे आहेत। पहिला संदर्भ जो आहे तो आहे न्यायालयीन। दुसरा संदर्भ जो आहे तो एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातला। आणि तिसरा जो आहे तो एकूणच याच्याबद्दलचं ज्या प्रकारे माध्यमांमध्ये उमटतं आहे, ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या अनुषंगानं या तिन्ही संदर्भांमध्ये ही चर्चा मला करायची आहे। आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे। माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट अभय जोगळेकर बसलेले आहेत। उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे अभय जोगळेकर एकूण न्यायालयीन प्रक्रिया काय आहे त्याच्या अनुषंगाने मांडणी करतील अशी मला पूर्ण खात्री आहे। दिल्लीहून दिलीप तौर आपल्यासोबत असणार आहेत। दिलीप तौर हे सुद्धा ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत
आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की ते सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करतात आणि प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे त्यांनाही मी मुद्दाम बोलावलेला आहे. त्याचप्रमाणे सुधीर घवाणे, प्राध्यापक डॉक्टर सुधीर घवाणे हे राजकीय विश्लेषक, पत्रकार आपल्यासोबत असणार आहेत औरंगाबादमधून. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे ख्यातनाम अभ्यासक असणारे डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत असणार आहेत. लेफ्टनंट शिवानी देशपांडे यांना मी मुद्दाम बोलवले कारण हा मुद्दा संरक्षण दलाशी निगडीत आहे आणि हवाई दलामध्ये काम केलेल्या, हवाई दलामध्ये अधिकारी असणाऱ्या लेफ्टनंट शिवानी देशपांडे आत्ता आपल्यासोबत आहेत. शिवानी देशपांडेंचं असणं महत्त्वाचं यासाठी आहे कारण या मुद्द्याचा जो एक तिसरा संदर्भ आहे त्या अनुषंगाने त्या मांडणी करू शकतील. पाकिस्तानचे प्रख्यात पत्रकार हमीद मीर यांना मी विनंती केली आहे की तुम्ही फोनवरून सहभागी व्हा. ते आले तर ती चर्चा होऊ शकते. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा करायची आहे आणि ही चर्चा करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे ॲडव्होकेट अभय जोगळेकरांकडं. ॲडव्होकेट अभय, एकूण न्यायालय म्हणून, एकूण निकाल म्हणून कसं बघताय, काय म्हणताय? नाही, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या परराष्ट्र नीतीचा त्याहीपेक्षा सिनियर काउन्सिल हरीश साळवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे. आणि ही घटना आपल्या परराष्ट्र नीती आणि एकूणच भारताच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला एक उंचीवर नेऊन ठेवणारी घटना आहे असं आपण मानलं पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा भाग ह्याच्यातला असा आहे की आज मुळात जो न्यायनिर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला आहे त्याला मुळात 4 संदर्भ आपण गृहीत धरले पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्ताननी आयत्या वेळेला जो उपस्थित केलेला अधिकारितेचा प्रश्न होता तो. दुसरा मुद्दा त्याच्यातला असा आहे की प्लॉजिबिलिटीचा मुद्दा होता. तिसरा मुद्दा ह्याच्यामध्ये इरेपरेबल इंजुरी किती आणि कुठल्या एक्सटेंटपर्यंत होणार हा होता. आणि त्याच्यानंतर जे आंतरराष्ट्रीय संबंध हा चौथा मुद्दा म्हणजे ट्रीटीजच्या अनुषंगाने. आता ह्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा मी नमूद केला जो आहे तो अधिकारितेच्या संदर्भातला जो आहे, तर पाकिस्तानचं हे आयत्या वेळचं म्हणणं होतं कारण मुद्दे नव्हते की या संपूर्ण प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय हस्तक्षेप करू शकेल का, हा पहिला प्राथमिक मुद्दा त्यांनी काढला. आणि म्हणून त्या अनुषंगाने पहिले प्रथम आपल्याला म्हणजे जेव्हा आजचं जजमेंट प्रोनाऊन्स करायला सुरुवात झाली तेव्हा इनिशियल स्टेजमध्येच हे लक्षात आलं की कोर्टाचा व्ह्यू काय असणार आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदाच त्यांनी जे ऑप्शनल कन्व्हेन्शन त्याच्यामध्ये जे आहे किंवा व्हिएन्ना कन्व्हेन्शन जे आहे, ऑप्शनल प्रोटोकॉल जो आहे, याला गृहीत धरून त्याचं पूर्ण विश्लेषण करून न्यायालयाला अधिकारिता कशी आहे हे त्यांनी पटवूनच दिलं. त्यामुळे पहिल्यांदाच पाकिस्तानचे ते पंख कापण्यात आले. दुसरा मुद्दा जो आहे तो त्याच्यामध्ये भारताने जो मुद्दा उपस्थित केला की या अनुषंगाने जर का नुसतं एक आपण कुलभूषण जाधव हा आपण एक व्यक्तिनिष्ठ किंवा त्याच्या बाबतीत घडलेला विषय गृहीत न धरता त्याच्यामध्ये कुठेतरी मानवाधिकाराशी त्याला कोरिलेट करून हा मुद्दा एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आणि वेगळ्या स्तरावरती नेऊन तशा पद्धतीची मांडणी केली. आणि म्हणून आपण जे व्हिएन्ना कन्व्हेन्शनचा आर्टिकल 36ची पायमल्ली झाली म्हणतो त्या अनुषंगाने हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याचे दूरगामी परिणाम असणार आहेत. कारण हा निर्णय इतरही संदर्भात त्याच्यामध्ये त्याचा वापर करता येण्याजोगता आहे. त्यामुळे या न्यायनिर्णयाचा फक्त अभिनिवेश जो आपण गृहीत धरला त्याच्यामधला तर तो फक्त आपल्या भारत पाक या राष्ट्रांपुरता मर्यादित न राहता त्याचं संलग्नीकरण जे आहे ते आपल्याला मानवाधिकार कायद्याशी सुद्धा अगदी ॲडव्होकेट अभय तुमचा मुद्दा पोहोचला. तो मुद्दा महत्त्वाचा. ॲडव्होकेट दिलीप तौर, सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करणारे ॲडव्होकेट दिलीप तौर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पण अभ्यासक आहेत. दिलीप तौर, मला एक सांगा की मुळामध्ये या निकालाकडे जेव्हा आपण बघतो आहोत तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाकिस्तानने उपस्थित केला होता तो असा की मुळामध्ये कार्यकक्षा ही कार्यकक्षाच नाही आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाची, तो आमचा मुद्दा आहे, तो आमच्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा आहे. खरंच पाकिस्ताननं असं म्हणावं असं काही होतं का? त्याच्यामध्ये काही त्या दाव्यामध्ये काही अर्थ होता, तथ्य होतं? कसं बघताय, काय म्हणणं आहे? उपस्थित केलेला तो 2008चं जे बायलॅटरल ॲग्रीमेंट पाकिस्तान आणि इंडियामध्ये झालेलं होतं त्याच्याच बेसिसवर होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये बायलॅटरल ॲग्रीमेंट आमच्या दोन्ही देशामध्ये असताना आणि हे जो काही इश्यू आहे तो त्याच्याशी इन्क्लूड केलेला असताना व्हिएन्ना कॉन्व्हेन्शनचे जे काही आर्टिकल्स आहेत ते आमच्यावर ऍप्लिकेबल नाहीत कारण आमच्यात ऑलरेडी बायलॅटरल ॲग्रीमेंट आहे आणि म्हणून तुम्हाला ज्युरिस्डिक्शन नाही. नंबर 1.
नंबर 2, त्यांचं असंही म्हणणं होतं की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे काही क्रिमिनल कोर्ट ऑफ अपील नाहीये की ज्याच्या अगेन्स्टमध्ये एखाद्या क्रिमिनल कोर्टाच्या किंवा क्रिमिनल कोर्टाने कन्व्हिक्ट केलेल्या ऑर्डरच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही डायरेक्ट अपील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसकडे घेऊन जाऊ शकतो. हा त्यांनी दुसरा मुद्दा व्यवस्थित केला होता. आणि तिसरा मुद्दा जो होता पाकिस्तानने उपस्थित केलेला की जर त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे कुलभूषण जाधव हा स्पाय आहे आणि जर स्पाय असेल तर ह्या व्यक्तीला आयसीजेच्या कक्षेमध्ये आणता येत नाही असं त्यांनी 3 मुद्दे मांडलेले होते. परंतु आजच्या ऑर्डरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ह्या ज्युरिस्डिक्शनच्या विषयाला पहिल्यांदाच त्यांनी हात घातला आणि ज्युरिस्डिक्शनच्या बाबतीमध्ये ते असे म्हणले की बायलॅटरल अग्रीमेंट 2 देशांमधलं जे झालेलं आहे 2008 साली ते आमच्यावर बंधनकारक नाहीये. आणि आर्टिकल 36चा आम्हाला प्रथमदर्शनी त्यांनी हे शब्द वापरले, प्रिमा फेसिया, आम्हाला असं दिसतंय की इंडियानी इरेपरेबल इंजुरी, अर्जन्सी आणि प्रोव्हिजनल मेजर्स ह्या तिन्ही गोष्टीवर आपली बाजू त्यांनी पटवून सांगितली आणि आम्हाला ती प्रथमदर्शनी पटते आणि म्हणूनच आम्ही ज्युरिस्डिक्शन आम्हाला आहे आणि आम्ही प्रोव्हिजनल मेजर्स त्या अनुषंगाने आम्ही डायरेक्शन देणार पाकिस्तानला की जोपर्यंत ही तुम्ही ट्रायल कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्ही दिलेलं जे सेंटेन्स आहे मिस्टर जाधवला ते तुम्ही एक्झिक्यूट करू शकत नाही. तर ज्युरिस्डिक्शनचा इश्यू त्यांनी त्या पद्धतीने डिसाईड दिलीप तौर ॲडव्होकेट दिलीप, मी तुमच्याकडे येतो एका वेगळ्या संदर्भात. मला आता या सगळ्या ह्याच्याबद्दल बघायच्या विषयाकडे डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, एक हा मुद्दा जरी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा असला तरीही तो त्या अर्थानं न्यायालयीन मुद्दा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रामुख्याने मुद्दा आहे, तो डिप्लोमसीचा मुद्दा आहे. एक बघितलं पाहिजे की खरंच या निकालानंतर पाकिस्तानला आयसोलेट करणं, एकटं पाडणं शक्य आहे का, हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे पाकिस्तान हा निकाल धुडकावून देईल अशी शक्यता कितपत आहे. कारण असं एक म्हटलं जातं की युनायटेड नेशन्स काय किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालय काय हे बऱ्यापैकी अमेरिकेचा प्रभाव असणाऱ्या अशा संस्था आहेत. पण अमेरिकेचा प्रभाव जुगारून देत आता चीनकडे झुकू लागलेल्या पाकिस्ताननं असं काही पाकिस्तान करेल किंवा असं काही घडेल असं वाटतं का? आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भामध्ये किती महत्त्वाचं आहे, काय घडू शकतं? संजयजी, प्रथम तर ही संपूर्ण ऐतिहासिकच या स्वरूपाचा हा निर्णय आहे. याच्यामध्ये एक ऐतिहासिक बाब आणखीन घडलेली आहे. म्हणजे 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालय हे प्रस्थापित झालं युनायटेड नेशनच्या फाउंडेशन बरोबर. आणि त्यानंतर म्हणजे 1945 पासून तर 2017 पर्यंत पहिल्यांदा असं घडलेलं आहे की एवढ्या त्वरित हा निर्णय दिला गेलाय. म्हणजे तुम्ही क्रोनॉलॉजी जर बघितली, 8 मेला भारत हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जातो. बरोबर. 10 मेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे प्रेसिडेंट हे पाकिस्तानला पत्र लिहितात आणि त्याच्यामध्ये ऑर्डर ऑफ रिस्ट्रेन ते त्यांना सांगतात. त्याच्यानंतर 15 मेला हिअरिंग होती आणि 18 मेला हा निर्णय दिला जातो. बरोबर, 10 दिवसात. असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय. हा पहिला मुद्दा घ्या. दुसरा जो मुद्दा इतक्या लवकर याची अर्जन्सी तशी होती. कारण याच्यातनं एक गोष्ट होती की ओव्हरऑलच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानवरच्या लष्करावरचा विश्वास नाहीये. कारण 10 दिवसात दरम्यानच्या काळात हे लोक काय करतील सांगता येत नाही. त्यामुळे ते असं म्हणतात की तुम्हाला ऑगस्ट पर्यंत म्हणजे येत्या काय ऍब्सोल्युटली काही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी इतक्या अर्जन्सीमध्ये ठेवून घेतलं. याच्यावरनं ही गोष्ट स्पष्ट होती की त्यांचा याच्यावरती विश्वास नाहीये. आता आपण याला थोडंसं प्रॅग्मॅटिकली बघितलं पाहिजे या संपूर्ण प्रकरणाकडे. आणि यासाठी बघितलं पाहिजे की आपण ज्या पद्धतीचा सध्या हिस्टेरिया संपूर्ण भारतामध्ये, मी आनंदाचं पूर्णपणे कारण समजू शकतो. कारण हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कारण आता ही फक्त व्यक्ती राहिलेली नाहीये कुलभूषण जाधव, ती भारताची एक प्रतिष्ठा बनलेली आहे. आपल्या सगळ्यांचा भावनात्मक प्रश्न बनलेला आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तान आयसोलेट झालेला आहे असं सध्या आपल्याला म्हणता येत नाही. परंतु पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक प्रकारे सेटबॅक मिळालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हा सेटबॅक यासाठी आहे की त्यांनी ज्या पद्धतीने हा सगळा खटला राबवलेला आहे त्याच्या क्रेडिबिलिटीवरती क्वेश्चन मार्क आलेला आहे. आणि हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे की क्रेडिबिलिटीवरती क्वेश्चन मार्क येणं आणि एका मल्टीलॅटरल अग्रीमेंटचं क्लिअर कट व्हायलेशन हे पाकिस्तानकडनं झालेलं आहे, हे कोर्ट ऍक्सेप्ट करत आहे. आता तो दुसरा मुद्दा संजयजी आपण मांडला की पाकिस्तान हा निर्णय ऍक्सेप्ट करेल का, तर आत्ताच ही न्यूज आलेली आहे आणि त्यानुसार पाकिस्तानने हा निर्णय फेटाळलेला आहे. तेच म्हटलं. पाकिस्तानने सांगितलेलं आहे की आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही. बरोबर. त्यामुळे आता
त्यामुळे आता भारताला आपला आनंद थोडा नियंत्रित करून आपल्या पुढे कोणती कोणती आव्हानं आहेत याचा विचार करावा लागणार आहे. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि पाकिस्तान सारखा एक अत्यंत ज्याला आपण असं म्हणतो की ज्याला बनाना किंगडम असं म्हणलं जातं, की जिथं सध्या कोणत्या पद्धतीची राजकीय व्यवस्था आहे हे सांगणं अवघड आहे. नेमकं राज्य लष्कर करतंय का लोकशाही प्रणालीने निवडून आलेले शरीफ करतात हे माहिती नाहीये. आता आपल्याला बघावं लागेल की आपल्या पुढचे ऑप्शन्स काय काय आहेत, पर्याय काय काय आहेत. जर पाकिस्तानने हा निर्णय धुडकावून दिलेला आहे तर आपल्याला या ऑप्शनचा विचार करावा लागेल. त्यातला जो पहिला ऑप्शन आहे की डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर ऑप्शन्स काय आहेत त्याबद्दल मी तुमच्याकडे येतो. शैलेंद्र देवळाणकर ऑप्शन्स बद्दल मी तुमच्याकडे येतो. शैलेंद्र देवळाणकर मी ऑप्शन्स बद्दल तुमच्याकडे येतो. सुधीर गव्हाणे, ज्या मुद्द्याचा उल्लेख डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर करतायत, मी मुद्दाम तुम्हाला असं विचारतोय कारण तुम्ही माध्यमकर्मी आहात, अभ्यासक आहात, पत्रकारितेचे अभ्यासक आणि प्राध्यापक आहात. डॉक्टर सुधीर गव्हाणे, तुम्हाला असं वाटतं का की एकूण हिस्टेरियाचं वातावरण निर्माण केलं जातं आहे? म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आव्हानं पण बरीच आहेत, पाकिस्ताननं लगेच काही हे ऐकलेलंच आहे असं मानण्याचं कारण नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला वेगळ्या पद्धतीनं पण आव्हान देता येणं शक्य आहे, ते पाकिस्तानला माहिती आहे. अशा अनेक गोष्टी घडू शकतात. पण ज्या पद्धतीनं काही इंग्रजी चॅनल्स असतील किंवा ज्या प्रकारे दाखवलं जातं आहे, ज्या प्रकारे हिस्टेरिया निर्माण केला जातो आहे, हे जरा जास्त होतं आहे, जाणीवपूर्वक होतं आहे असं काही वाटतं का? एक गोष्ट अशी आहे की कुलभूषण जाधव यांचा जो विषय आहे त्या विषयाकडं ज्या पद्धतीनं पाकिस्ताननी पाहिलं तर ते थोडे आकसपूर्ण अशी वागणूक जाणवली आणि त्यांच्या मानव अधिकाराचं उल्लंघन होतं आहे हेतुता असा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं. आणि भारतातल्या माध्यमांना अशा प्रकारचे विषय चविष्टपणे चर्चा करायला आवडतात आणि त्यामुळं माध्यमांनी त्याला खूपच ज्याला असं म्हणू की अतिरेकी प्रसिद्धीसुद्धा दिलेली आहे. आणि कुलभूषण हे एक भारतभूषण झाल्यात जमा आहेत असं आपल्याला म्हणता येईल, इथपर्यंत त्याला प्रवास आला आहे. आता सध्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनी, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जरी स्थगिती दिलेली असली आणि ती स्थगिती पाकिस्ताननं अमान्य केली हे एक वास्तव असलं तर या वास्तवाकडे लक्ष जर आपण दिलं तर आत्ता ज्या प्रकारचा एक विजयाचा उन्माद आपल्याला दिसतोय तो देवळाणकर म्हणाल्याप्रमाणे आपल्याला खरोखरीच नियंत्रित करावा लागेल. हा एक आंतरराष्ट्रीय विषय आहे, हा एक राजकीय विषय आहे, हा एक गुप्तहेरांची जाळी सर्वच देशामध्ये सर्व देश या प्रकारची जाळी निर्माण करतात त्याच्याशी संबंधित असणारा विषय आहे. आणि त्यामुळं भारताने अतिशय सावधपणे, भारतीय जनतेने अतिशय सावधपणे आणि माध्यमांनी सुद्धा प्रगल्भपणाने या प्रश्नाकडे पाहावं असं माझ्यासारख्याला वाटतं. एकूण जो आहे तो हा सगळा उन्मादाचा मुद्दा आहे आणि याला जरा नियंत्रित पद्धतीने पाहिलं पाहिजे. अभय जोगळेकर असं जे सुधीर गव्हाणे म्हणतायत, काय म्हणणं आहे? नाही, याला असं आपण उन्माद म्हणणार नाही, ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. म्हणजे मुळात जी मजा लोक एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये या दोन्ही राष्ट्रांच्या बाबतीत घेतील तोच आपण त्याला म्हणूयात आपण त्याच्यातला जी ग्रॅव्हिटी आहे ती आज अशी आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण हा दोष ना त्या उन्मादाला देऊ शकत ना माध्यमांना देऊ शकत. माझं स्पष्ट मत हे आहे की मुळात ज्या कारणांनी आणि ज्या पद्धतीने पाकिस्ताननी त्यांची भूमिका अवलंबली आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तान हा आपण एकाकी पाडू वगैरे हे सगळे पुढचे विषय आहेत, परंतु विद्यमान स्थितीत तरी आज पाकिस्तानची नैतिक हार झालेली आहे ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. सुधीर गव्हाणे काय म्हणणं आहे? सुधीर गव्हाणे, अभय जोगळेकरांचं म्हणणं असं आहे की नाही उन्माद वगैरे काही नाहीये, हे खरोखरच आहेच महत्त्वाचं. महत्त्वाचं नाही असं कोणी म्हणतच नाहीये. महत्त्वाचा विषय आहे, निर्विवादपणे महत्त्वाचा विषय आहे. भारताने आपली बाजू अतिशय उत्तम रीतीने मांडून आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आपली बाजू भक्कमपणाने मांडली आणि त्याला काहीसा न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो. परंतु कुलभूषण जाधव यांची शिक्षा जी पाकिस्ताननं निश्चित केलेली आहे ती थांबणार आहे का हा एक गहन प्रश्न आहे. याच्याबद्दल चिंता व्हायला पाहिजे, याच्यावर चिंता आणि चर्चा करायला हवी असं मला वाटतं. एकदम असं झालंय की कुलभूषण जाधव यांची फाशी होणारच नाही अशी खात्री आज कोणी देऊ शकतंय का? ती द्यावी. लेफ्टनंट शिवानी, काय म्हणणं आहे? याच्यामध्ये भरपूर मुद्दे. पहिला मुद्दा तर असा की भारताचा विजय झालेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती आज पाकिस्तान हा हारला आहे, त्यामुळे आपण आनंदी व्हावं. पण जसं माझ्या आधी बोलणाऱ्यांनी म्हटलं की आपण खूप जास्ती आनंदी होण्याची गरज नाही आहे, कारण पाकिस्तानने या निर्णयाला अमान्य केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्या पुढचे आपण काय काय स्टेप घेणार आहे हे बघण्याची फार गरज आहे.
पुढचे स्टेप्स आपण असे घ्यावे असं मला वाटतं की आपण डिप्लोमॅटिकली पाकिस्तानवर दबाव आणावा, आपण सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जावं आणि आपण असे काही ठोस कारवाया कराव्या की जेणेकरून पाकिस्तानला हे कळेल की दरवेळेस तुम्ही भारताला झापड मारू शकत नाही. भारत हा शांतीप्रिय देश आहे, ही अगदी खरी गोष्ट आहे. आम्हाला पण युद्ध नको असतं, युद्ध हा पर्याय नाही आहे. पण हो, तुम्ही जर आम्हाला सतत अशी छेड करत असाल, कारण हे कसं, हे टेनिस गेम सारखं झालं, तुम्ही एक शॉट मारला, मी एक शॉट मारीन, मग आता बॉल आपल्या कोर्टमध्ये, कारण पाकिस्तानने डिक्लेअर केलं की आम्हाला हा निर्णय मान्य नाही आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला विचार करायला हवा. त्यामुळे आपण खूप ठोस कदम उचलू शकतो. त्याच्यामधला एक पर्याय जो मला खूप छान वाटतो, अलॉंग विथ डिप्लोमॅटिक प्रेशर, पाकिस्तानला आयसोलेट करणं, बाकीच्या राष्ट्रांचा सपोर्ट गेन करणं, ह्या सगळ्या गोष्टी जरी आहेत तरी आपण एक गोष्ट आपण करू शकतो की आपल्या देशामध्ये देखील पाकिस्तानचे भरपूर स्पाय आहेत जे आपण जेलमध्ये ज्यांना टाकलेलं आहे. त्यांना आपण सांगू शकतो पाकिस्तानला की तुम्ही जर एका कुलभूषण जाधवची जर हत्या केली किंवा त्यांना तुम्ही जर धक्का पोहोचवला तर तुम्ही हे विसरू नका की आमच्याकडे सगळे लोक आहेत, आम्ही पण असे काही स्टेप्स उचलू शकतो. मला माहिती आहे की पाकिस्तान हा असा एक राष्ट्र आहे ज्याला काही फरक पडणार नाही, त्यांच्या तुम्ही कितीही लोकांना मारा तरी, पण हा एक डेटरंट जरूर असू शकतो. आणि आणखीन एक गोष्ट आपण विसरता कामा नाही की पाकिस्तान आता जे काही करेल हे, कारण पाकिस्ताननी हे हमी दिलेली नाही आहे की आम्ही कुलभूषण जाधव यांना आम्ही एक्झिक्यूट नाही करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला खूप लवकर काही स्टेप्स उचलावे लागणार आहेत. आपल्याकडे अवघे फक्त 2-2.5 महिने आहेत, ऑगस्ट 2007 पर्यंत आपल्याकडे वेळ आहे. त्याच्यामुळे आपण हे जागतिक पातळीवरती ही गोष्ट न्यावी आणि आपण हे एन्शोर की पाकिस्तानवरती एका प्रकारे प्रेशर आपण टाकू शकतो. शिवानी तुमचा मुद्दा पोहोचला. ॲडव्होकेट अभय, तुम्हाला असं वाटतं का की असे काही मार्ग आहेत? नाही, माझा आता पहिल्यांदा एक म्हणजे मी ती दुरुस्ती करीन शिवानी मॅडमच्या त्यांच्या कथनामध्ये, की त्या असं म्हणाला की आपल्या देशातले काय जे स्पाय असतील त्यांना आपण आता त्यांच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाची आपण कारवाई सुरू करावी. मुळात माझं म्हणणं आहे की कुलभूषण जाधव हे स्पाय नाहीत आणि ते भारताचं म्हणणं आहे, माझं म्हणणं असण्यापेक्षा. त्यामुळे त्याच्या अनुषंगाने आपण त्याला दोन गोष्टी एकत्र कोरिलेट करून आपणच त्यांना स्पाय असल्यासारखं त्या भूमिकेत जाऊ नये. भारतामध्ये भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका ठरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सक्षम आहे आणि ते त्याच्या संदर्भात त्यांचेही पावलं उचलणारच ते. त्यामुळे माझा विश्वास हा आहे की हा निर्णय एकीकडे, पाकिस्ताननी मान्य अमान्य करणं हा विषय एकीकडे, आणि याच्यानंतरची जी परराष्ट्र नीती असेल आपली ती दॅट विल टेक इट्स ओन कोर्स. ते त्यांच्या गतीने होतील, पुढे सरकतील ते सगळे विषय. त्यामुळे आता या मिनिटाला हा जो काही निर्णय झालेला आहे याच्यानंतर एकदम ह्यू अँड क्राय सिच्युएशन नाही आहे. म्हणजे पाकिस्तानने अमान्य केलं म्हणजे सगळे मार्ग बंद झाले आणि बस आता त्यांना आपण एक्झिक्यूट करणार असं नाही होणार आहे. कारण शेवटी पाकिस्तानला सुद्धा आंतरराष्ट्रीय समुदायाला गृहीत धरायचं आहे, कारण की याचे परिणाम शिवानी तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जे उपाय सुचवतायत ते जरा जास्त भाबडे आहेत? नाही, हे बघा, कुलभूषण जाधव हे स्पाय नाही आहे, हे तर अगदी सत्य आहे. हे बिझनेस करत होते इराणमध्ये आणि तिथून त्यांना किडनॅप करण्यात आलं आहे. आणि हे पण पाकिस्तान हा कसा राष्ट्र आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पाकिस्तान हा सरळ मानणारा राष्ट्र नाही आहे. त्याच्यामुळे असा जो पाकिस्तानने निर्णय घेतला की आम्हाला हा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा निर्णय मान्य नाही आहे, आता जे आपल्याला काय काय स्टेप्स उचलायचे आहेत, कारण आपण जर बघितलं की इंटरनॅशनल एरियामध्ये जरी आपण म्हटलं की आपण आंतरराष्ट्रीय प्रेशर टाकूया पाकिस्तानवरती, तरी आपण विचार केला तर सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चायना घेटूचा वापर करू शकतो. चायना हा पाकिस्तानचा खूप चांगला मित्र आहे. रशिया पण सध्या आपला चांगला मित्र आहे, पण रशिया पण सध्या आपल्यापासून दूर जात आहे. रशिया आणि पाकिस्तानचे खूप मिलिटरी एक्सरसाइजेस होऊन राहिले आहेत आणि अमेरिकेचं धोरण अजून काही आपल्याला कळलेलं नाही आहे. त्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय किती प्रेशर आणू शकू पाकिस्तानवरती हे आपल्याला अजून काही ठाऊक नाही आहे. त्याच्यामुळे जर पाकिस्तानने काही हे मानलं नाहीच आणि जर आंतरराष्ट्रीय प्रेशर आपण टाकून आपली बाजू आपण मांडू शकलो नाही, जरी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जाऊन जर पाकिस्तान असं म्हणतंय की आम्हाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा निर्णय मान्य नाही आहे, तर आपल्याला ह्यांना काही हे स्टेप्स घ्यावे लागतील आहेत आणि आपण ते घ्यायला आपण मागे बघायला नको असं मला अगदी ठोसपणे वाटतंय. शैलेंद्र देवळाणकर, काय केलं पाहिजे? काय संजयजी, आपल्याला खूप प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, खूप प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. प्रथम तर एक गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय हे निर्णय देऊ शकतं, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारं एन्फोर्समेंट मेकॅनिझम आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे नाही.
त्यामुळे ते तुमच्यावरती त्यांनी आपल्याकडे नैतिक दृष्ट्या ते फॉलो करा हे तुम्हाला सांगू शकतं, परंतु जर त्याचं उल्लंघन एखाद्या राष्ट्राकडनं झालं तर त्याच्यावर कारवाई करण्याची जे एक मेकॅनिझम लागतं ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे नाहीये, तर ते सिक्युरिटी काउन्सिलकडे आहे. आणि हे सिक्युरिटी काउन्सिलकडे असल्यामुळे आतापर्यंत पहिल्यांदाच असं घडेल की आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा एखादा निवाडा मानला गेला नाही म्हणून कोणतं तरी राष्ट्र हे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये गेलेलं आहे. आणि जसं आता यापूर्वीच्या स्पीकरनी सांगितलं की आपल्याला सिक्युरिटी काउन्सिलमधली सध्याची परिस्थिती फार सकारात्मक आहे अशातला भाग नाहीये. 5 पैकी एका तरी देशाने व्हिटो पॉवर वापरला, जसं अझर मसूदच्या केसमध्ये चायनाने 3 वेळा व्हिटो पॉवर वापरला पाकिस्तानच्या फेवरमध्ये, तसंच या पद्धती देखील वापरला जाईल. त्यामुळे त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला मल्टिपल ऑप्शनचा विचार करावा लागणार आहे आणि त्याच्या संदर्भामधली आपली जी रणनीती आहे ती रणनीती आखायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. एकतर आपल्याला हे न्यायालयीन बॅटल व्यवस्थितपणे लढावं लागणार आहे, त्याच्या मेरिटच्या संदर्भात लढावं लागणार आहे. आणि हे करत असताना आपण साधारणतः हे बघणं गरजेचं आहे की पाकिस्तानमध्ये सध्या प्रभावी कोण आहे? लष्कर आहे. कुलभूषण जाधव यांना अरेस्ट करण्यापासून त्यांच्यावरती खटला चालवण्यापर्यंत तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निवाडा रिजेक्ट करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी कोणाकडनं होत आहेत? या प्रामुख्याने पाकिस्तानच्या लष्कराकडनं होत आहेत. त्यामुळे आपल्याला अत्यंत प्रॅक्टिकली विचार करावा लागणार आहे की जगामध्ये असे कोण सोर्सेस आहेत की जे पाकिस्तानच्या लष्कराला नियंत्रित करू शकतात, म्हणजे आपण या क्षेत्रामध्ये कोणाची मध्यस्थी घेऊ शकतो. तर साधारणतः आपण असं म्हणतो की 3 देश आहेत की ज्यांचा पाकिस्तानच्या लष्करावरती नियंत्रण आहे. एक चीन आहे, पण तो ऑप्शन आता आपल्याकडे आपण सध्या सोडून देऊयात कारण सध्या संबंध घनिष्ठ आहे. दुसरा सौदी अरेबिया आहे, एक इस्लामिक देश आहे की जो बऱ्यापैकी अमेरिकेच्या जवळचा आहे आणि सध्या भारताबरोबर त्याचे संबंध फार चांगले आहेत. आणि यापूर्वी पाकिस्तानमध्ये ज्या ज्या वेळेला पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी झाली आहे किंवा मग नवाज शरीफ असेल किंवा बेनझीर भुत्तो असेल यांना पाकिस्तानमध्ये हँग करण्यासाठीच्या चर्चा सुरू झाल्या, अरेस्ट करण्यासाठीच्या चर्चा सुरू झाल्या, त्या वेळेला सौदी अरेबियाने मध्यस्थी केलेली आहे. त्यामुळे आपण अनेकदा अशा स्वरूपाच्या मध्यस्थ्यांची भूमिका घेतलेली आहे, जे आपण 2 वर्षांपूर्वी जेव्हा सिरिया आणि इराकमध्ये क्रायसिस होता, आपल्या 42 नर्सेस तिथे अडकलेल्या होत्या, त्यावेळेला आपण एका इस्लामिक स्टेटची मदत घेऊन त्यांना सोडवलेलं होतं. त्यामुळे तो एक ऑप्शन आपल्याकडे आहे. दुसरा ऑप्शन आपल्याकडे डोनाल्ड ट्रम्पचा आहे. जरी त्यांचं धोरण क्लिअर झालेलं नसलं तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की 1999च्या कारगिल वॉरमध्ये ज्या वेळेला क्रायसिस सिच्युएशन झाली होती ती केवळ अमेरिकेमुळे अव्हर्ट झालेली होती. त्यामुळे अमेरिकेमुळे ती बाजूला गेलेली होती. बिल क्लिंटननी नवाज शरीफ यांना बोलून घेतलं आणि एक प्रकारची आर्म ट्विस्टिंग झाली आणि कारगिल युद्ध हे एस्केलेट होण्यापासून वाचलं. हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण एखाद्याची मध्यस्थीची भूमिका घेऊ शकतो का. हे करण्याबरोबरच आपल्याला पाकिस्तानला काही स्ट्रॉंग संकेत द्यावे लागतील की यामुळे आम्हाला प्रचंड त्रास होतो आहे आणि पाकिस्तानला याची किंमत मोजावी लागेल, ज्याला आम्ही डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आम्ही त्याचं कशा पद्धतीने. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, मला एक सांगा की मध्यस्थाची भूमिका किंवा मध्यस्थाची मदत घ्यायचीच होती तर मग आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जायची गरजच नव्हती मुळात. त्याच्याऐवजी त्याच्या पूर्वी जर हे केलं असतं तर कदाचित जास्त बरं झालं असतं का? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे आपण गेलो हा भारत आणि पाकिस्तान मधला द्विपक्षीय मुद्दा नाहीये. एक मल्टीलॅटरल अग्रीमेंट आहे 1963 आणि अग्रीमेंट मधल्या काही क्लॉजेसचं व्हायलेशन झालं आहे आणि त्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलो कारण आपल्याकडे 36 मधला क्लॉज सी जो आहे तो अगदी क्लिअर कट कॉन्स्युलर ऍक्सेस विषयी बोलतो, त्याचं व्हायलेशन अगदी बरोबर आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं म्हणून अगदी आपण बरोबर, तिथे गेलो. अगदी बरोबर. दुसरा मुद्दा असा आहे की बोला. दुसरा मुद्दा असा आहे की सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारे टॉक्सचं चॅनल नाहीये. 2008 पासून या दोन्ही देशांमधले संवाद हा पूर्णपणे बंद झालेला आहे आणि कोणत्याही पद्धतीचं टॉक्सचं चॅनल नसल्यामुळे आपल्याला टॉक्सचं चॅनल तयार करावं लागणार आहे. आणि एक लक्षात ठेवा की पाकिस्तानच्या लष्कराची ही अजिबात इच्छा नाहीये की टॉक्सचं चॅनल तयार व्हावं, भारत पाकिस्तानमधले संबंध नॉर्मलाइज व्हावे, कारण ते जेवढे तणावपूर्ण बनतील तेवढं त्यांना पाहिजेलच आहे. काही टीव्ही चॅनल्सवरती तर संजयजी मी अशी चर्चा ऐकली की तुम्ही आता युद्धाचा ऑप्शन वर्कआउट करा, तुम्ही जसं अमेरिकेने ओसामा बिन लादनला ओढून बाहेर काढलं तसं तुम्ही करा वगैरे, अशा आता रिॲक्शन्स यायला लागलेल्या आहेत. आपण लक्षात घेणं गरजेचं की पाकिस्तानच्या लष्कराला ही अपेक्षाच आहे, त्यासाठीच ते हे करतायत की भारतामध्ये अशाच पद्धतीने उठाव व्हावा. अगदी. शैलेंद्र देवळाणकर तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे पण सुधीर गव्हाणे, ब्रेक पूर्वी मला फक्त एवढंच सांगा की ज्या पद्धतीनं पाकिस्तानातल्या लष्कराला संबंध पूर्ववत व्हावेत, सुरळीत व्हावेत, पूर्ववत हा शब्द तसं काही फार बरोबर नाही पण सुरळीत व्हावेत असं अजिबात लष्कराला वाटत नाही. एकीकडे पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत त्यामुळे तिथे पण त्यांना त्याचं राजकारण करायचं आहे. दुसरीकडे आपल्याकडे देशभक्ती नावाची गोष्ट सध्या जी काही ज्या प्रकारे व्यक्त होते आहे आणि देशभक्तीचं जे काही पीक आलेलं आहे
या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आत्ता ज्या प्रकारे मी सगळी इंग्रजी वाहिन्या बघत होतो आणि मला असं वाटलं क्षणभर की काय युद्धबिद्ध जिंकलं की काय भारतानं. ठीक आहे, महत्त्वाची घटना आहे वगैरे मान्य आहे, पण ज्या पद्धतीनं गोंधळ सुरू आहे, बिग डे बिग विन, हे ज्या प्रकारे सुरू आहे की भारताने जिंकला, भारत जिंकला, हा जो हिस्टेरिया असा शब्द वापरला डॉक्टर देवळाणकरांनी, त्याचा उपयोग आणि ते मग देशभक्त आणि मग सीमा जवान वगैरे असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात मात्र म्हणजे सीमेवरच्या सैनिकांबद्दल बोलायचं आणि सीमेवरच्या सैनिकांची एवढी वाईट अवस्था कधीच नव्हती जेवढी आत्ता आहे. सुधीर गव्हाणे, तुम्हाला असं वाटतं का यातून हे संबंध जरा जास्तच तणावाचे होतील? म्हणजे मला गंमत अशी वाटली की एक नवीन इंग्रजी चॅनल येतं आणि त्याची जाहिरात पाकिस्तान्स मायग्रेन अशी कशी काय असू शकते? तुम्हाला तुमची वाहिनी काढायची आहे, वाहिनी सुरू करायची आहे, ती पाकिस्तान्स मायग्रेन आणि कोणाचं हेडेक अशी काही जाहिरात असते का कुठल्या वाहिनीची, कुठल्या माध्यमाची? मला कुठल्या वाहिनीबद्दल बोलायचं नाही. माझा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने एक वातावरण तयार केलेलं आहे युद्धजन्य, की कुठल्याही क्षणी युद्ध व्हावंच आणि एकदाचा विषय संपून टाका, असं जे चाललं आहे त्यातून काहीतरी गंभीर वळण घेईल अशी भीती वाटते का? फार चांगला आणि योग्य मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. आता देवळाणकर सुद्धा जे बोलले ही खरोखरीच एक गंभीर गोष्ट आहे आणि याला अतिशय गांभीर्यानं पाहायची गरज आहे. आणि याचं सोल्युशन मला तर असं वाटतं की ज्याचा उल्लेख देवळाणकरजींनी केला की भारताचा आणि पाकिस्तानचा संवाद थांबलेला आहे. हा संवाद आपल्याला या निमित्तानं सुरू करता येतो का? दुसरे मध्यस्थ कुणी आणण्यापेक्षा भारताच्या पंतप्रधानांनी एक चांगला पायंडा पाडला की नवाज शरीफांना ते भेटायला गेले प्रत्यक्ष स्वेच्छेनं. असंच काहीतरी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रोॲक्टिव्हली जर पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी बोलणं केली आणि आता आम्ही एका नैतिक विजय मिळवला आहे आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसमुळे आणि त्यामुळे मानवाधिकाराचा मुद्दा लक्षात घेऊन तुम्ही आमच्या कुलभूषण जाधव यांना सोडावं अशी जर विनंती केली आणि संवाद सुरू केला तर मला असं वाटतं याच्यावर एक पडदा पडेल. पण असं मला दिसतंय की राजकीय दृष्ट्या जसं पाकिस्तानला भारताशी तणाव वाढणं आवश्यक आहे तसं भारतामध्ये सुद्धा असं आहे का की भारताला पाकिस्तानशी काहीतरी युद्ध होईल अशी परिस्थिती युद्धजन्य निर्माण करायची आहे? ती करू नये. दोन्ही देशाला अतिशय घातक आहे, दक्षिण आशियाला घातक आहे आणि भारताच्या भवितव्याच्या दृष्टीनं सुद्धा घातक आहे. याचं गांभीर्यानं विचार करायची गरज आहे. हा मुद्दा रस्त्यावरच्या अतिशय लोकांना हे महत्त्वाचा आहे. कळत हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारला 3 वर्ष पूर्ण झालेली असताना या प्रकारच्या सगळ्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याचा राजकीय फायदा केवळ घ्यायचा का, त्याचं राजकीयकरण करायचं का, यासाठी हे सगळं सुरू आहे का? या सगळ्याच अंगांनी जरा गंभीरपणे या मुद्द्यांकडे बघावं लागणार आहे. पाकिस्तानसोबत संवाद करावा लागणार आहे असे डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर म्हणतात, ते बरोबर आहे. पण पाकिस्तान सोबत संवाद म्हणजे कुठल्या पाकिस्तानसोबत? मग लष्करासोबत की बाकी नवाज शरीफ यांच्यासोबत? असे अनेक प्रश्न आहेत. हा गुंता फार मोठा आहे, पण ही चर्चा आपण करत राहू, कारण संवाद भारत पाकिस्तानमध्ये थांबला असला तरी आपल्याला मात्र संवाद करत राहावंच लागणार आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत हेगची लढाई भारतानं जिंकली आणि हा खरंच महत्त्वाचा असा निकाल आहे. पण केवळ लढाई जिंकल्यामुळे सगळे प्रश्न सुटत नाहीत. हेगची खरोखरच पाकिस्तान त्याप्रमाणे तो निकाल मानणार आहे का, अंमलबजावणी होणार आहे का, हा एक मुद्दा. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणून नक्की पुढं काय घडेल हा दुसरा मुद्दा. आणि जो हिस्टेरिया तयार केला जातो आहे माध्यमांकडून आणि एका अर्थानं सरकारकडून सुद्धा होण्याची शक्यता असते, त्याच्याबद्दल काय, अशा सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण बोलतो आहोत. आणि ही चर्चा करत असताना अभय जोगळेकरांकडे मला पुन्हा जायचं आहे. अभय जोगळेकर, एक बघा की आता न्यायालयीन लढाई आपण जिंकलेली आहे. आता याच्या पुढे काय करायचं याच्याबद्दलची आपण सगळेजण मांडणी करतो आहोत. पण मग ही न्यायालयीन लढाई खरंच किती महत्त्वाची होती? नाही, न्यायालयीन लढाई 100% आवश्यक होती आणि याचं कारण आहे की आत्ताच्या स्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानची जी काही छबी तयार करायची आहे ती आपल्याकडनं तयार केली आपण. हा एक भाग.
दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा जो आहे की जो आत्ता आपण प्रश्न विचारलात आणि मगाशी जी आपण चर्चा केली म्हणजे डॉक्टर देवळाणकरांच्या त्या मुद्द्याला थोडा माझा एक त्याला आक्षेप असा आहे की आत्ताच्या स्थितीमध्ये आपण एक त्रयस्थ पक्षीय कोणाला तरी याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं मध्यस्थीसाठी आणि त्याच्यानंतर त्या माध्यमातून आपल्याला या प्रश्नाची सोडवणूक करता येते का याची चाचपणी करायची म्हणजेच मग आपण शिमला कराराची पायमल्ली करणार आहोत का? कारण बायलॅटरल ॲग्रीमेंट आणि जो ऑप्शनल प्रोटोकॉल आणि व्हिएन्ना कन्व्हेन्शन या सगळ्या गोष्टी अलाहिदा ठेवा. आपण शिमला करार मोडकळीस काढणार आहोत का, मोडीत काढणार आहोत का? कारण आपल्याला कुठल्याही अन्य मध्यस्थाची आवश्यकता नाही हे आपलं शिमला कराराने ठरलेलं आहे. मग या माध्यमातून तरी आपण त्रयस्थ पक्षाची याच्यामध्ये मध्यस्थीसाठी का अपेक्षा करायची हा माझा प्रश्न आहे. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, काय म्हणणं आहे? देवळाणकरांशी संपर्क होत नाही आहे. अच्छा, देवळाणकरांशी संपर्क होत नाही आहे. बरं, ठीक आहे, त्यामुळे ते आले की आपण त्याबद्दल बोलत राहू. पण मुळामध्ये हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे. सुधीर गव्हाणे, मगाशी आपण चर्चा करत होतो एकूण हिस्टेरियाबद्दल आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल. तुम्हाला नक्की एकूण याच्यामध्ये संवादाबद्दलही आपण बोलत होतो. संवाद जर करायचा असेल तर नक्की कुठले मार्ग असले पाहिजेत, काय काय वाटतं? असं वाटतं की प्रारंभी या प्रश्नावर आता जोगळेकर जे म्हणाले आणि शिवानी देशपांडेंनी सुद्धा जो मुद्दा मांडला, देवळाणकरांनी जो मुद्दे मांडले, ते मला असं वाटतं त्याचा एकत्रित विचार करून आपल्याला हा निर्णय घेता येऊ शकतो की भारताने स्वच्छपणानं सचिव पातळीवर आरंभी चर्चा करावी आणि पाकिस्तानला विनंती करावी की मानवतेच्या भूमिकेतनं आपण कुलभूषण जाधव यांना भारताला अर्पण करावं, सादर करावं, भारताला द्यावं, परत पाठवावं. आणि त्याचबरोबर भारतसुद्धा असा विचार करू शकतं की पाकिस्तानचे जे कोणी एक दोन आपल्याकडे असतील त्या लोकांना सुद्धा आपण सोडवू शकतो एक मानवतेच्या दृष्टिकोनाच्या भूमिकेतनं. पहिल्यांदा मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा जर विषय भारताच्या दृष्टीनं कोणता असेल तर आपले कुलभूषण जाधव हे सुरक्षित राहावेत, जिवंत राहावेत आणि आपल्या मायदेशामध्ये परत यावेत. हे सर्वात प्राथम्याचा विषय भारताने हाती घेतला पाहिजे. आणि परराष्ट्र खात्यानं आणि खुद्द PMO ऑफिसनं, पंतप्रधानांच्या कार्यालयाने, खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा यावर स्वच्छ स्पष्ट भूमिका घेऊन मानपानाचा विषय न करता आपल्याला कुलभूषण जाधव यांचा जीव वाचावा, फाशी होऊ नये यासाठी. डॉक्टर सुधीर गव्हाणे, तुमचा मुद्दा पोहोचला. हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. आत्ता माझ्यासोबत पाकिस्तानमधले तरुण पत्रकार हमीद सिद्दीकी आहेत. ओके, मगाशी आपण जी भूमिका मांडत होतो की मुळामध्ये भारताची एक भूमिका आहे पण पाकिस्तानातल्या पत्रकारांची, पाकिस्तानची आपली एक भूमिका आहे. हमीद सिद्दीकी आता माझ्यासोबत आहेत फोनवरून. हमीद सिद्दीकी जी, आपका स्वागत. आवाज़ महाराष्ट्र ये जो शो है हमारा, एक बात पर हम डिस्कस कर रहे हैं हमीद सिद्दीकी जी की जो भी कुछ कुलभूषण जाधव के बारे में अंतर्राष्ट्रीय न्यायालय ने जो कहा है वो जो है वो फैसला, पाकिस्तान ऐसा कह रहा है कि वो फैसला वी आर डिनाइंग द जजमेंट, हमें ये मंजूर नहीं है. मुझे एक बात बताइए कि आपका इस पर टेक क्या है, टिप्पणी क्या है? Sanjay ji, thank you so much for calling me on this show. I would like to put forth my points here. Actually, we were, you must have checked all the proceedings of the International Court of Justice. We have strong evidences against Kulbhushan Jadhav, and where Kulbhushan Jadhav have accepted that he is agent of RAW, and that's why we have put our case very firmly in front of world and in the International Court of Justice, and we stay with our statement that Kulbhushan Jadhav have connections with RAW, and he have also said that he have connections with RAW, and we have that video. But Hamid ji, what is your basically what is your take on the judgment by the court? See, right now we have, as International Court of Justice said, that we are right now
we will work on the case and we will try to make our Sanjay case ji. very strong, and I would then like to come we in, shall Sanjay ji. speak about this. हे अभय जोगळेकर, तुमचं काय म्हणणं आहे यांच्या मुद्द्याबद्दल? यांचं म्हणणं असं आहे की सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. काय म्हणणं आहे? Mr. Siddiqui, I would like to ask you one question. That already the International Court of Justice has shattered your points with regard to the prima facie case, considering the evidences which has been floated before the International Court of Justice, considering the issues of espionage, thereafter sabotage and international terrorism. Now, considering these issues, your case has been shattered. What is your distinctive issue considering these issues which I have already discussed and the Vienna Convention and optional protocol? Hamidji, what is your take on Vienna Convention? I don't think it's a breach of Vienna Convention because there are a few cases which had happened in past where we have applied in International Court of Justice against India. If you remember such case, then there was a Pakistani flight which was shot down by Indian Army in your Kutch sector. So there are few cases which we also But there the are court few has not allegations considered of your Indians evidences. as well. So I don't think it's a breach of Vienna Convention, and it's a matter of our national security, just tell and me, that's just why tell me, Hamidji, Hamidji, just tell me, Hamidji, just tell me, Hamidji, no, Hamidji, just tell me why you were not able to put your things in the court. We have already put our all evidences against Mr. Kulbhushan Jadhav in Mr. Hamid, I have with me Lieutenant Shivani Deshpande is with me. Shivani wants to ask some questions to you. Shivani, please go ahead. Mr. Hamid Siddiqui, firstly, I would like to object to you calling Mr. Kulbhushan Jadhav a raw agent, because even the International Court of Justice has said that he cannot be called as a raw agent because there have been no charges which have been proved against him that he was a raw agent. He was a businessman. He was kidnapped from Iran, and this ruling, the International Court of Justice has said. Secondly, no, Mr. Hamid Siddiqui, you'll have to listen. Secondly, the Vienna Convention, no, Mr. Hamid Siddiqui. Mr. Hamid Siddiqui, the International Court of Justice has very strongly said that he has not been proven that he is a raw agent. So you cannot claim that he is a raw agent. Secondly, he was denied consular access 16 times India had pleaded to you. And this was a breach of the Vienna Convention in the Article 36, paragraph 1st. This was the breach of Vienna Convention. So you have to agree that no consular access was given to him. No, whatever you say, the International Court of Justice has given no verdict. So you cannot just say anything to this. Hamid, tell me what are the proofs you have? What are the proofs you have? You are saying that Kulbhushan is a raw agent, is a spy. What are the proofs you have? Under the law. On the contrary, the International Court of Justice denied to look into the video since it was a doctored video. Exactly. The video was doctored. Mr. Hamid Siddiqui, the video was doctored, and that is why the International Court of Justice denied you the permission to play the video in the court. Right. So how can you say that he was a raw agent? Hamid, justice is in darkness is not justice. Normally, in such cases, countries like other countries, they हमीद जी एक बात मुझे बताइए कि आपका नहीं एक बात मुझे बताइए हमीद जी एक बात मुझे बताइए कि अगर ये सब बातें सही थी तो आप ये बातें कोर्ट में क्यों पेश नहीं कर सके? Exactly. We have already given our argument in the court, and this is not the final verdict. This is the final verdict. Remember, this is International Court of Justice, and this is final verdict by International Court of Justice. Right now, there is stay on the death penalty of Mr. Kulbhushan Jadhav, but
we will put. So our what case is very Hamid, strongly. Mr. Hamid, The tell very me, what fact is that your there is course a of stay action? on the execution of Kulbhushan Jadhav proves that you have lost it. Proves that you have मला not been able to prove. संपर्क होत नाही, हमीदचे संपर्क होत नाही, पण एकूण लक्षात आलं आपल्याला की काय भूमिका पाकिस्तानच्या पत्रकारांची आहे किंवा पाकिस्तानची भूमिका काय आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही बरोबर आहोत आणि याचा अर्थ पाकिस्तान हा सगळा निकाल जो आहे तो फेटाळण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं दिसतंय. माझा वेळ संपलेला आहे, पण दिलीप तौर मला शेवटी एवढंच सांगा की मुळामध्ये खरंच काय घडेल असं वाटतं आणि काय घडलं पाहिजे असं वाटतं. दिलीप तौरांशी संपर्क होत नाही. अभय, नाही, मुळात आता हे सगळे आपण जे आता मुद्दे इथे चर्चा केली, तर या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आताच्या स्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानची जी भूमिका होती, जी त्यांनी तिथे मांडली आणि आफ्टर थॉट ह्या स्वरूपात त्यांनी मांडली, कारण अधिकारितेचे प्रश्न वगैरे नंतर म्हणजे काही आता मुद्दे उरले नाहीत म्हटल्यावरती काही मुद्दे आपण दिलेच पाहिजेत, या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या मुद्द्यांची मांडणी केली. त्यामुळे पाकिस्तानकडे या मुद्द्यांवरती सेच नाही आहे, ही गोष्ट आता जागतिक स्तरावर ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. माझा वेळ संपलेला आहे. मी आज इथंच थांबणार आहे. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता असतो. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.